हाय, कशा आहात मैत्रिणींनो? नमस्कार. तर आज आपण लहान मुलीसाठी ब्लाऊज तयार करणार आहोत. 4 ते 5 वर्षांची मुलगी आहे आणि लहान मुलींसाठी ब्लाऊज शिवताना कधीही वन टक्सचाच ब्लाऊज शिवायचा. लहान मुलींचा ब्लाऊज कटिंग करताना मागचा आणि पुढचा भाग दोन्हीही सेम असतात. दोन्हीची मापं सेम असतात. आणि मापं बघू. पूर्ण उंची आहे 9 इंच, छाती आहे 20 इंच, कंबरघेरा आहे 20 इंच, बाही उंची 3 इंच आणि दंडघेरा आहे 3.5 इंच. तर या मापाचा ब्लाऊज आपण तयार करणार आहोत. मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकावर ठेवून जोडून घ्यायचे. सुलट बाजूने ठेवायचं, उलट बाजू खाली ठेवायची, सुलट बाजू वर ठेवायची. सुलट बाजूने अस्तर ठेवल्यानंतर गळ्याच्या बाजूने टीप मारून घ्यायची. आणि नंतर मग कमरेच्या बाजूने टीप घालून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे लहान मुलीचा ब्लाऊज स्टिच करण्याची. एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकायचा आणि पलटी करून घ्यायचा. पलटी करून झाल्याच्या नंतर गळ्याला आणि कमरेला दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप दिल्याने फिनिशिंग खूप सुंदर येते. त्यासाठी दाबटीप खूप महत्त्वाची आहे. मी प्रत्येक वेळेस सांगते, दाबटीप देऊन फिनिशिंग खूप सुंदर येते. बऱ्याच वेळा काय होतं, कस्टमर आपल्याकडे जेव्हा लहान मुलीचा ब्लाऊज शिवायला येतात ना, त्यावेळेस ते 4 टक्सचा ब्लाऊज शिवायला सांगतात. पण लहान मुलींसाठी 4 टक्सपेक्षा 1 टक्स हा ब्लाऊज खूप सुंदर बसतं. तर हे आपण कस्टमरला पटवून द्यायचं. काही कस्टमरला 1 टक्स ब्लाऊजची माहिती पण नसते, त्यामुळे आपण त्यांना सांगायचं. आता आपण गळ्याला लेस जोडून घेऊ. तर माझ्याकडे समोसा लेस आहे गोल्डन कलरची. ती लेस मी या ब्लाऊजला लावून घेतली. आता मधला सेंटर काढून 2-2.5 इंचावर आपण पाठीमागचे टक्स घेणार आहोत. दोन्ही बाजूचे टक्स देऊन झाले आहेत. आता समोरचा भाग घ्यायचा. मेन फॅब्रिकला ज्याप्रमाणे मागचा भाग जोडला होता त्याचप्रमाणे समोरचा भागही जोडून घ्यायचा. आधी गळ्याच्या बाजूने शिलाई घालून घ्यायची, नंतर कमरेच्या बाजूने एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकायचा आणि नंतर पलटी करून घेतल्यावर दोन्हीही बाजूने दाबटीप देऊन घ्यायची, गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने. खूप सोपी पद्धत आहे 1 टक्स ब्लाऊज शिवायची. 20 ते 25 मिनिटातच ब्लाऊज तयार होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. साईडने टिपा घालून घ्या. मागच्या भागाला ज्याप्रमाणे टक्स दिले होते त्याचप्रमाणे समोरच्या भागालाही टक्स देऊन घ्यायचे. मागच्या भागापेक्षा समोरच्या भागाच्या टक्सची उंची अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवायची आणि या पद्धतीने दोनही टक्स देऊन घ्यायचे. टक्स देऊन झाल्याच्या नंतर मधला सेंटर काढून मधोमध कटिंग करून घ्यायचं. हा समोरचा भाग आहे. मध्ये आपल्याला हुक लूप पट्ट्या बनवायच्या आहेत, त्यासाठी समोरचा भाग ओपन करून घ्यायचा आणि दाखवल्याप्रमाणे अशा हुक लूप पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या. जसं आपण मोठ्या ब्लाऊजला हुक लूप पट्ट्या लावतो सेम त्याच पद्धतीने ह्या ब्लाऊजला हुक लूप पट्ट्या लावून घ्यायच्या. वरच्या साईडने या पद्धतीने दुमडून घ्या आणि हुक्काचे टक्स बनवून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असते तर लाईक आणि शेअर करा.
आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण हुक लूप पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण शोल्डर जोडून घेऊ. दोन्ही बाजूचे शोल्डर जोडून घ्यायचे. मैत्रिणींना, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. शोल्डर जोडून झालेले आहेत. आता आपण बाही जॉईंट करणार आहोत. तर या ब्लाऊजला आपण फुगाबाई बनवणार आहोत. असं छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या. लहान मुलींना फुगाबाई खूप सुंदर दिसते. खालच्या साईडने हे प्लेट टाकून घ्यायच्या. नऊवारी साडीवर हा ब्लाऊज शिवलेला आहे त्या मुलीसाठी. खालच्या बाजूने प्लेट टाकून झालेले आहेत. आता उलट बाजू घ्यायची आणि 1.5 इंचाची पट्टी बनवून या पद्धतीने जोडून घ्या. परत सुलट बाजू करून या पद्धतीने पाइपिंग करून घ्यायची. आता मी फिटिंग करत आहे. तर मधलं सेंटर काढून समोरचा भाग मधल्या सेंटरवर ठेवून या पद्धतीने शिलाई घालून घ्यायची. दोन्ही बाजूने शिलाई घालून घेतलेली आहे. कमरेचा चौथा भाग आणि बाहीचं दंडगेर दोन सेंटर काढायचे आणि सरळ लाईन मारून घ्यायची. याच पद्धतीने दोन्ही बाजूने शिलाई घालून घ्या. छोटेसे लटकन बनवून घेऊ आपण. या पद्धतीने लटकन जोडून घ्या आणि हा पूर्ण ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.